मंडळी, मस्त मटारचा सीझन आहे. अशा सीझनमध्ये छान मस्त चविष्ट खुसखुशीत मटार करंजी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता बघा, इथं मी 2 कप मटारचे दाणे घेतलेले आहेत. मस्त ताजे असे मटारचे दाणे. आता ते आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायचे. इथं मी थोडं पाणी गरम केलं आणि त्यामध्ये हे मटारचे दाणे उकडून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता, पण ते फार जास्त शिजू नये याची काळजी घ्या. 1 ते 5 ते 7 मिनिटात हे मटारचे दाणे शिजून होतात. फार पण दाणे आपल्याला शिजवायचे नाहीत, कारण नंतर मटार करंजी तळताना परत ते शिजले जातात. आता इथं मटारचे दाणे शिजून झालेत, ते मी निथळत ठेवलेले आहेत. आता इथं आपण एक वाटण करून घेऊया. त्यासाठी मी एक हिरवी मिरची घेतली आहे. नंतर मी लाल तिखट वापरणार आहे, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तसेच एक अर्धा इंच आले आणि एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या याची पेस्ट करायची. आता 2 चमचे तेल गरम केलं, त्यामध्ये आपण तयार केलेली जी पेस्ट आहे ती घातली आणि ती चांगली आता मी परतून घेते. आलं, मिरची आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची. त्यानंतर इथे मी आता ओल्या खोबऱ्याचा साधारण पाऊण वाटी घातलेला आहे. तो पण आपण आता ह्याच्यामध्ये छान परतून घेऊया. चांगलं एकजीव होईपर्यंत परतायचं. खोबऱ्याचा ओलसरपणा काय आपल्याला जाऊन द्यायचा नाहीये. आता त्याच्यात आपण वाफवलेले मटारचे दाणे घालूया. पुन्हा एकदा मिश्रण आपलं छान एकजीव करून घेऊया. खोबरं आणि मटारचे दाणे छान एकजीव झाले पाहिजेत. आता आपल्याला इथं बाकीचे जिन्नस घालायचे. पहिला आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. धणेपूड 1 चमचा घातलेले आहे. तसेच जिरेपूड अर्धा चमचा घालायची. आपण ही करंजी फार मसालेदार नाही करणार. मटार आणि खोबऱ्याचा स्वादच करंजीला आला पाहिजे, त्यामुळे फार मसाले ह्यात आपण घातले नाही. आता इथं मी रंग आणि चव येण्यासाठी बेडगी मिरचीचे तिखट अर्धा चमचा घातलेला आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवून एक मस्त दणदणीत वाफ येऊन द्यायची. बघा, आपले हे सारण तयार झालेलं आहे. आता गॅस बंद केला, मी कढई खाली उतरवली आणि त्यात एक अर्ध्या लिंबाचा रस पिळलाय आणि मिश्रण पुन्हा छान एकजीव करून घेतलं आणि मॅशरनी मॅश करून घेतलं. व्यवस्थित हे आपल्याला मिश्रण मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे करंजीमध्ये आपल्याला भरायला ते सोपं जातं आणि करंजी सुद्धा तळताना फुटत नाही. आता सारण तयार आहे. आता पारीसाठी आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. पूर्ण मैदा वापरण्यापेक्षा असं निम्म प्रमाण मी घेतले. त्यात थोडंसं मीठ घालायचं. ओवा घालायचा. एक अर्धा चमचा ओवा मी हातावर चोळून त्याच्यामध्ये घातला, म्हणजे ओव्याचा स्वाद चांगला उतरतो. आता यामध्ये मी 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालत आहे. आता हे चमच्यानं मिश्रण पहिला मी एकजीव करून घेते आणि नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. मोहन सगळीकडं पिठाला छान व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, त्यामुळे पीठ असं हाताने चोळून घ्यावे. कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे होणारी पारी खुसखुशीत होते. आता हे झाल्यानंतर जशी गरज असेल तसं पाणी घालून आपल्याला घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचंय. अगदी थोडं थोडं करून पाणी घालून मी हे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता एक 10 मिनिटाकरता आपण हे असंच मुरवत ठेवूया. 10 मिनिटानंतर याच्या छोट्या छोट्या लाट्या करायच्या आणि त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. फार पण पातळ नाही आणि फार पण जाड नाही, अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची. त्याच्यात मग सारण भरायचं आणि त्याला करंजीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. छान भरपूर असं सारण यामध्ये घाला आणि याला करंजीचा आकार द्या. ही आपली करंजी तयार आहे. भरपूर सारण भरून अशी छान टम्म फुगलेली करंजी मी तयार केलेली आहे. अशाच आपण इतर पण करंजी करून घेऊया. छोटीशी लाटी घेतली, त्याची पुरी लाटली, त्यामध्ये सारण घातलं, त्याला करंजीचा आकार दिला, कडेनं कातरून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर इथं तुम्ही काटा चमच्याने सुद्धा आकार देऊ शकता, ते सुद्धा छान दिसते.
आणि आपली ही करंजी व्यवस्थित झालेली आहे. आता एकीकडे मी तेल कडक तापवून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण करंज्या तळून घेऊ. तेल पहिला तापवून घेतलं, मग गॅस लो ते मीडियम फ्लेमवर ठेवला आणि मग करंज्या तळून घेते. अशा पद्धतीने तेल करंजीवर सोडायचं, म्हणजे काय होतं, वरची बाजू सुद्धा शिजली जाते आणि जेव्हा करंज्या आपण पलटतो तेव्हा त्या चिकटत नाहीत. मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्यात. आलटून पलटून आपण ह्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत. आता मी जे हे प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये 4 ते 5 जणांसाठी पुरेशा करंज्या तळून तयार होतात. अशाच पद्धतीने आपण इतर सुद्धा करंज्या तळून घ्यायच्या आहेत. बघा, मस्त खुसखुशीत अशा ह्या करंज्या तळून झालेल्या आहेत. हे मटारचे दाणे आणि ओल्या खोबऱ्याचा चव याच्यामुळे ह्या करंज्या खायला खूपच छान लागतात. बघा किती खुसखुशीत अशी ही करंजी झाली आहे आणि सारण किती छान व्यवस्थित ह्यामध्ये भरलं गेलेलं आहे. नुसत्या खायला तर ह्या छान लागतातच, पण तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर ह्या सर्व करू शकता. टी टाइम स्नॅक्स म्हणून सुद्धा या करंज्या खूप छान ऑप्शन आहेत बरं का. थंडीचे दिवस गरम गरम वाफाळता चहा सोबतीला ह्या करंज्या मस्तच बेत आहे. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? सोपी आहे ना करायला? तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.